छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करून मैदानावरती आज शेवटचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल। बदलापूर गाव चषक स्पर्धा तुम्ही पाहत आहेत। बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय। क्वालिफाय मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। जाणता राजा शीळ विरोधात जय भोजेश्वर क्रिकेट संघ साईगाव। जाणता राजा शीळ संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले। गेम ऑन। व्हेरी फर्स्ट बॉल स्क्वेअर कटचा फटका प्रतिम पाहायला मिळालाय। बॉल चाललाय दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न आहे। पहिल्या बॉलवरती आलाय पहिला चौकार। 4 धावा धावफलकावरती आहेत। लश ग्रीन आउटफील्ड तुम्हाला पाहायला मिळेल। अत्यंत सुंदर क्रीडा नगरी स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल तुम्ही पाहत आहेत आणि त्यावरती चालू असलेला हा ऐतिहासिक सोहळा। पहिल्या बॉलवरती चौकार आलाय। आज क्वालिफायच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील। या मॅच नंतर आम्हाला 5 स्टार 5 मध्ये जाणारा एक संघ मिळेल, ज्यामध्ये आपण ड्रॉ करणार आहोत 5 संघांदरम्यान। लक्षात असू द्या, जे संघ क्वालिफाय असेल त्या संघांना विनंती राहील की तुम्ही या मॅचचा आनंद घेत असाल ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या सहाय्याने, तर तुम्हाला सुद्धा विनंती राहील की आपण दिलेल्या वेळेनुसार या ठिकाणी रिपोर्टिंग करायची। ऑन साइडला फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतो। क्षेत्ररक्षक बेगाने आलेत। व्हाट अ कॅच! फलंदाज या ठिकाणी होईल बाद। पहिला धक्का लागलाय चौकाराला दिलेलं हे क्विक रिप्ला होतं। पहिला धक्का लागेल टीम जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई टीमला फलंदाज बाद। त्या सरमण आपण पाहिलं तर अमित मस्कर सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत। तो पराभव थोडासा जिवारी लागला असेल, परंतु आता साई संघाला पाठिंबा देण्यासाठी मोटिवेट करण्यासाठी हर्षल आणि अमित यांना तुम्ही पाहत आहेत। षटक क्रमांक आपण पाहतो पहिला चालू आहे। पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती 4 आल्या, त्यानंतर लगेचच सफलता अर्जित करत असताना गोलंदाज गौरव बनोटे यांना तुम्ही पाहत आहेत। दत्ताबामा बनोटे यांचे चिरंजीव आहेत। फुल टॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न, आणखीन एक मिस टायमिंग, फलंदाज झाला बाद। 1 मोर विकेट डाउन। मोठी विकेट मैदानाच्या बाहेर येईल। बड़ी मछली जाल में फंस चुकी है। 1 मोर विकेट डाउन, फलंदाज बाद। जी पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर त्याने केलेलं कमबॅक हे वाखाणण्याजोगी आहे। अत्यंत सुंदर क्रीडानगरी आपण पाहतोय। सन्माननीय मयूरजी जगन्नाथ पिसेकर आणि सन्माननीय प्रतीकजी जगन्नाथ पिसेकर यांच्या बालकी हक्काचे क्रीडांगण आहे। स्वर्गीय जगन्नाथ पांडुरंग पिसेकर आणि स्वर्गीय ज्योती जगन्नाथ पिसेकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपण पाहतो या क्रीडांगणाची स्थापना करण्यात आली आणि भव्य आणि दिव्य असं वैभवशाली क्रीडांगण या बदलापूर नगरीमध्ये उभं करण्यात आलेलं आहे। गोलंदाज गौरव हो, यावेळेस आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळेल। डिफेन्सिव्ह पवित्र या ठिकाणी घेण्यात आला, तोपर्यंत एक सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती फक्त आणि फक्त केवळ 5 धावा आहेत। अत्यंत चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल। काल सुद्धा आपण एक शेवटचा सामना 3 षटकांचा पाहायला मिळाला, जिथे हायवे दिवे संघाने फार कमी धावा त्या संघाच्या पाहायला मिळाल्या आणि सहजतेने चेस करत असताना भावाळे बी संघाने त्या ठिकाणी बाजी मारली आहे। अर्थात दोन्ही संघ भिवंडी तालुक्यातील होते, जिंकला फक्त भिवंडी तालुका, परंतु भावाळे बी संघ टॉप 5 मध्ये दाखल झाला आणि हायवे दिवे संघाला मात्र या स्पर्धेतून काढता पाय घ्यावा लागला। हरकत नाही आहे, मॅच मध्ये देखील तसं चित्र आहे। जो संघ जिंकेल तो संघ पुढे सरकेल टॉप 5 मध्ये आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेची वाट पाहावी लागेल। गोलंदाज संजय गौरव हो, यावेळेस आपण पाहतो पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, इथे मिस टायमिंग, आणखीन एक झेल कॅरी केला जाईल। 1 मोर विकेट डाऊन। तिसऱ्या विकेटचं पतन जय भोजेश्वर साई टीमला लागणारा हा तिसरा मोठा झटका, फलंदाज बाद।
आपण पाहतोय बक्षा बाजूला मुथूट फिनकॉप चे जे बॅनर्स तुम्ही पाहतायत आज सलग 5व्या दिवसामध्ये ते सुद्धा आपल्या सोबत या ठिकाणी जॉईंड आहेत. त्यांचे आपण कौतुक करू. मुथूट फिनकॉप म्हटलं तर या दरम्यान आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला तर पहिल्या षटकामध्ये 3 विकेट्स आणि बाद केल्या गौरवने आणि अवघ्या 6 धावा असताना एक अप्रतिम दर्जाचं षटक हाताळलं. आणि याच षटकासाठी गौरव बनवटे यांच्यासाठी पनवेलकर ग्रुपचे आपण पाहतोय एक नामांकित उद्योजक सन्माननीय अनिलजी बनवटे यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राईज या गोलंदाजासाठी आलेलं आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत. अगदी आपण पाहतो जेव्हा संघ पहिला राऊंड जिंकून पुढे गेला तेव्हा सुद्धा अनिल दादा बनवटे यांच्या वतीनं कॅश प्राईज देण्यात आलं. आय थिंक सो तर वेगळ्या खेळाडूला शिल्ड संघाच्या ते पारितोषिक देण्यात आलं. परंतु आता गौरव बनवटेसाठी हे 500 रुपीज भावाळे बी संघ सुद्धा दाखल झालाय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. सुजित जाधवचं स्वागत केले. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकला पहिलाच बॉलवरती स्वागत केले गोलंदाजाचं. बॉल सीमा पार षटकार. आपण जर पाहिली तर बॅटिंग करत असताना हर्षलच्या बॅट मधून षटकार आला. टॉस टाकीला भूषण असेल प्रतीक आणि हर्षल बॉलर सुद्धा भूषणला आपण पाहतोय. ओ लाईन चेक केली जाते अंपायर सिग्नल एस इट इज व्हाईट बॉल. आय थिंक सो भूषणला ते 500 रुपीज त्या दिवशी देण्यात आले आणि आज गौरवला या ठिकाणी अनिल दादा बनवटे यांच्या वतीनं 500 रुपीजचं कॅश प्राईज आहे. षटकार आल्यानंतर थोडासा दबाव गोलंदाजावरती जाणवलाय. हो आणखीन एक शॉर्ट अप लेन बॉल चाललाय पूलच्या माध्यमातून सक्सेसफुल पॉवरफुल सेकंड इनर दुसरा बिग हिट षटकार. धन्यवाद साऊंड सिस्टीम. नो बॉल या ठिकाणी आलेला आहे आणि धावा आता एक्स्ट्रा मिळतात. भूषणवरती आक्रमण करण्यात आले. आमचे रितेश भोपी आम्हाला सांगतात काही थोडंसं आम्ही तुमच्यापासून दूर होतो लक्षात असू द्या. थोडंसं खंडित झाल्या कारणाने आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतोय आणि लगेच जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. 3 षटकार आले त्यानंतर 2 अतिरिक्त धावा पाहायला मिळाल्या एक्स्ट्राच्या आणि आता मात्र डॉट बॉल कमबॅक करण्याचा प्रयत्न भूषणला करावा लागेल कारण 3 षटकांची मॅच आहे. प्रतिस्पर्धी संघ चांगली धावसंख्या त्याने बनवली आहे. गॅप मधून बॉल ढकलण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय काऊ कॉर्नरला
बीट करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक फ्लाइट स्ट्रोक, बॉल सीमा पार, षटकार. समाचार या ठिकाणी गोलंदाज भूषणचा घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा अंगावरती येणार हा चेंडू होता. आज तुम्हाला मुथूट फिनकॉपचे जनरल मॅनेजर असेल, एरिया मॅनेजर, बदलापूर झोनल 1 चे काही पदाधिकारी सुद्धा पाहायला मिळतील. सर्वांचा मी या ठिकाणी स्वागत करू. आज मुंबई, नवी मुंबई या विभागातून सुद्धा या ठिकाणी काही मान्यवरांचं आगमन होणं बाकी आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला आणि 2 षटकांमध्ये तब्बल 33 धाबा, 33 ऑन बोर्ड आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धाबा होत्या, जिथे मात्र गोलंदाजांचं पारड जड होतं. अर्थातच जांताराच्या शीळ संघाचं पारड जड होतं असं म्हणावं लागेल. परंतु आता जय भोजेश्वर साई संघाने काय कमालीची बॅटिंग केली आहे. भावाळे बी संघ सुद्धा या ठिकाणी दाखल झालाय. आज येल्लो जर्सी, ऑस्ट्रेलियन जर्सी मध्ये आहे. सत्ता 20 धाबा. या दरम्यान आपण पाहतोय साईगावचे समाजसेवक सन्माननीय सुधीरजी भोपी यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र साईगावचे अनंत भोपी हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. षटक क्रमांक आपण पाहतोय शेवटचा अंतिम या ठिकाणी पाहायला मिळेल. स्लॉग ओव्हर आणि डेट ओव्हर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आज KP मिस्टर कुणाल पेनकर यांना तुम्ही पाहतायत. ऑफिशियल 3 पंच दत्ता कडव असेल, प्रशांत सूर्यराव आणि कुणाल पेनकर MCA पास पंच मैदानावरती आज तुम्हाला शेवटच्या अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळतील. गोलंदाज सज्जत, राऊंड विकेट. ओ पहिला बॉल ऑन साइडला, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक एका टप्प्याअखेर बॉलला अडवलाय. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि या 2 धावा सुद्धा मिळत आहेत. भन्नाट वेगाने, भरधाव वेगाने या 2 धावा घेण्यात आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती अद्यापर्यंत आपण जर पाहिली तर एकंदरीत 35 धावा धावफलकावरती आहे. 35. चला, साई संघाला विनंती, आपल्या डगआउटच्या बाजूला कोणी प्रेक्षक खेळाडू इथे कोणी नकोय. आयोजकांच्या सूचना येतात. केदार कांबरी असतील, प्रज्वल खडकबान, स्वप्नील भगत, चिराग भगत यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं हे स्वप्न आहे. बदलापूर गाव चषक संपूर्ण गावाच्या वतीनं आज ही स्पर्धा पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने ग्रामस्थ मंडळ बदलापूर गाव आणि बदलापूर गाव चषक 20-25 हे दैदिप्यमान पर्व आहे. राऊंड विकेटने गोलंदाज सज्ज. शेवटचा स्लॉग ओव्हर. ओ यावेळेस बॉटम पॅडच्या मधोमध यॉर्क लाईनचा चेंडू. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. फलंदाजाकडे डॉट बॉल पाहायला मिळाला. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3रं चालू आणि 3ऱ्या षटकामध्ये कमालीचं कमबॅक आहे. अद्यापर्यंत 3 चेंडू त्याने टाकलेले आहेत. 2 धावा खर्च केलेत गोलंदाज बाळाने. 35 धावा, 35. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि संपर्क नाही आहे. मागच्या षटकामध्ये धावा बऱ्याच पाहायला मिळाल्या. 27 धावा तब्बल कुठून काढल्या. सीधी उंगली से घी निकलती है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है असंच म्हणावं लागेल या मॅच मध्ये. कारण धावा येतात सरळ बॅटने, तर बॅट आडवी करण्याची काही गरज नाही आहे. पण तो स्विच हिटचा प्रयत्न इथे अंगलट आलाय. बॅटिंग करत असताना जय भोजेश्वर साई टीमच्या खेळाडूच्या. ओ यावेळेस आपण पाहतो मिड विकेटला बॉल सॉफ्ट हँडने वळवला. एका टप्प्याअखेर पुन्हा एकदा चेंडूला अडवण्याचा प्रयत्न आहे. सेकंडचा कॉल. इथे फलंदाज होईल बाद. रन आउटच्या स्वरूपात धक्का क्रमांक या ठिकाणी 4था लागेल टीम साई संघाला. फलंदाज बाद.
30 धाबा धाव फलकावरती आहे. 2 षटकांमध्ये 33 आपण पाहिल्या आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये सुद्धा या ठिकाणी धाबा फार कमी पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये गौरव बनवटेचं ते इकॉनॉमिकल स्पेल पाहायला मिळालं. अवघ्या 6 धाबा त्यांनी खर्च केल्या. त्यानंतर गोलंदाज आपण पाहिलं तर भूषणवरती थोडंसं मार पडला, 27 आल्या. आणि आता अंतिम षटकामध्ये पाहावं लागेल या शेवटच्या षटकामध्ये किती धावा साई टीम जमावते. ऑन साईडला फटका, चांगला दर्जेदार स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतायत आणि ते शेवटच्या बॉलवरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. शेवट गोड केलाय. दीपेश भोपीच्या बॅटमधून आलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा, एका बाजूला आपण पाहिलं तर साई टीम तर दुसऱ्या बाजूला शील्ड टीम आणि एका बाजूला वांगणी तर दुसऱ्या बाजूला बदलापूर असंच म्हणावं लागेल. आणि आता या दोन टीममध्ये चालू असलेली ही दर्जेदार आणि अतितटीची लढत आहे. 42 धाबा धाव फलकावरती आहेत. 43 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय. 18 बॉल आणि 43 धावा. काय या मॅचमध्ये रहस्य दडलंय हे आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघ टॉप 5 मध्ये दाखल होईल, जांताराजा शीळ की जय भोजेश्वर साई, याचं उत्तर तुम्हाला काही क्षणामध्ये मिळेल. जर या धाबा चेस करण्यात आल्या तर जांताराजा शीळ, आणि जर या धाबा डिफेन्स करण्यात आल्या तर इथे मात्र जय भोजेश्वर साई संघ आपला विजयरथ पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. पाहावं लागेल. अतिशय दर्जेदार क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतायत, एन्जॉय करतायत. सर्व तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. अनिलदादा बनवटे पनवेलकर ग्रुपचे नामांकित उद्योजक हे सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आमचे दत्तामामा बनवटे हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत. सुधीरजी भोपी असतील, अनंता भोपी हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि आज सकाळच्या सत्रामध्ये भावाळे बी संघाचे पुरस्कर्ते दिनेश यशवंतराव, नरेश यशवंतराव, आमचे लाडके बाळा यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. 18 बॉल 43 धावांची गरज असणार या मॅच मध्ये. कोण जिंकेल हा सामना, या प्रश्नाची उत्तर तुम्हाला या इनिंग मध्ये मिळतील. सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये हाच प्रश्न निर्माण झाला असेल की संघ कोणता टॉप 5 मध्ये दाखल होईल, याचं उत्तर तुम्हाला काही क्षणामध्ये मिळेल. जर धाबा चेस करण्यात आल्या, 43 धाबांचा पाठलाग करण्यात आला तर जांताराजा शील्ड संघ इथे आपल्या विजयाचा दबदबा प्रस्थापित करेल. आणि जर मात्र या धाबा डिफेन्स करण्यात आला तर जय भोजेश्वर संघ या ठिकाणी अटकेपार झेंडा या क्रीडा नगरीमध्ये आपला रोवेल. पाहावं लागेल याचं उत्तर, याचं गुपित या 3 षटकामागे लपलेलं आहे. तर नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी पारितोषिक येते. मॅच चालू होण्या अगोदर जर साई टीमच्या कोणत्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक संपादित केले तर त्याच गावचे जावई आमचे हर्षद भाऊजी यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. जावई म्हटलं तर एक वेगळा मान असो जावयाला, आणि आज जावई या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्व मेहुण्यांची मॅच पाहण्यासाठी. 43 धावांची गरज. जाबाईने पारितोषिक लावलंय खरं, परंतु तो सामना मगाशी गमावला आरके ग्रुप वालिवली संघाने, तो कुठेतरी जिवारी लागला असेल. 43 धावांची गरज, 43 रन्स टू विन. आणि
द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल तसं कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. या ऐकूया बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष आमचे बंधुतुल्य मित्र राहुलजी चव्हाण यांचा आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर. थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सर. 43 धावांचं लक्ष या मॅचमध्ये तुम्हाला पार मिळेल आणि पहिल्या बॉलवरती एक चेक्की सिंगल धावफलकावरती जोडली गेली आहे. इथे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करायचं होतं. दरम्यान तुम्ही पाहता यष्टीरक्षक भरपूर चालाक आहेत. हेमंत भोपीतला तुम्ही पाहता ज्याने मात्र लगेच बॉलला ओतून इथे मात्र गॅदर करण्याचा थ्रो करण्याचा प्रयत्न केला. इथे देखील अपील तर झाली आहे पण सहमत नव्हते. दरम्यान एक चक्की सिंगल धावफलकावरती जोडली गेली आहे. अमोल आणि त्याच्या साथीनं तुम्ही पाहताय भूषण ही जोडी तुम्हाला मैदानाच्या पार मिळेल. सिंगल डबलने आता इथे मात्र धावफलक पुढे जात असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती मेहमाने आता पुढे सरकत असताना आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 2 धाबा. इथे देखील अगदी पुढ्यात टाकलेला चेंडू होता. पुन्हा एकदा ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये बॅटरने बॉलचा व्यवस्थित. त्यामुळेच की काय डॉट बॉलची समाप्ती होत असताना सलग 4था बॉल आता तुम्हाला पार मिळेल. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा डॉट, तिसरा पुन्हा एकदा सिंगल आणि आता 4था बॉल देखील तुम्हाला डॉट पाहायला मिळतोय. अजून एक चेंडू इथून मात्र तुम्हाला डॉट जरूर पार मिळेल. पाच चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 2च धावा धावफलकावरती तुम्हाला पाहार मिळतील. षटक क्रमांक पहिले घेऊन हर्षल तरे बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फर्स्टला स्कोर लेगचा खेळाडू पुढे सरकतोय. दरम्यान झेल इथे स्वीकारलाय. 2 खेळाडू आले जरूर. जजमेंट एकाचा चुकला परंतु दुसऱ्याचा जजमेंट चांगला होता आणि त्यामुळेच की काय इथे एक चांगला झेल तिथे स्वीकारला अजयनं आणि अखेर परतावं लागेल बागारी भूषण बनुटेला. फलंदाज बाद. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या अंती 43 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावफलक फक्त आणि फक्त 2 धाबा. रितेश भोपी आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना चांगली स्कोरिंग त्यांनी या स्पर्धेमध्ये 5 दिवस त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. याच दरम्यान सन्माननीय हरेजी मांडवकर यांच्या ठिकाणी आगमन झालं. हरेजी मांडवकर या पण आपले मनपूर्वक स्वागत. दोस्ती 11 सावरे संघाचे हरेश मांडवकर यांचेही या स्पर्धेच्या वतीने स्वागत आहे. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. टीम बाबळे बी देखील आता दाखल झालेत. सूरज केने आणि पूर्ण टीम आता तुम्हाला मैदानाच्या पार मिळेल. या स्पर्धेमध्ये ते देखील आले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. कालच्या दिवसामध्ये थोडंसं उशीर जरूर झाला सकाळच्या सत्रामध्ये कारण संघ भरपूर दूरवरून येतोय आणि आज दिलेल्या वेळात आपण आलात. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे बदलापूर नगरीमध्ये. राऊंड द विकेट. फुलटॉस होता. ऑन साईडला खेचून मारलाय. ताकदीचा प्रचंड वापर. चेंडू करतोय हवाई सफर. यामध्ये 6 धावा. बिग सिक्सर.
अमोल बनवडेच्या बॅटमधून हा सिक्सर आलाय. अमोलच्या साथीनं प्रशांत रोहणे ही जोडी तुम्हाला मध्याच्या पार मिळेल. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धाबा खर्च केल्या. गोलंदाज हर्षल तरेनं धावफलक तुम्ही पाहताय आता 8 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. या मॅचमध्ये 43 धाबाचं टार्गेट होतं. अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 35 धाबाची गरज या मॅचमध्ये. दोन्ही संघ आज मात्र मैदानाच्या बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बागणी यांच्या संयुक्त विद्यमानाने खेळत असताना एका बाजूला बदलापूरचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला बागणीचं क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या जरूर पार मिळेल. दोन्ही संघ आता प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना चांगली बॅटिंग या मॅचमध्ये करावी लागेल. अमोलच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला. षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाज दाखल होतोय दीपेश भोपी. राऊंड द विकेट. इथे देखील मोठा फटका खेचायचा होता, नाही जमलं. प्रॉपर बॅटवरती नव्हता. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल धावफलकावरती जोडली गेली आहे आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आत्तापर्यंत 9 धावा. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं खरं तर हायवे दिवा संघानं आपण पाहिलं असाल याच एंडनं 4 बॉल 4 षटकार मारले होते सिद्धेश पाटीलनं. आणि आता या मॅचमध्ये देखील तसंच काहीसा कामगिरी करावी लागेल टीम जामताराजा शीड संघाला. परंतु दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय गोंडदाईचा तोफखाना असणारा संघ मध्याचारमध्ये जय भोजेश्वर साई हा संघाला देखील कमी लेखून चालला नाही आहे. त्यांना देखील मोठमोठ्या संघाला परवाचा धक्का देत असताना तो संघ दाखल झाला. इथे लाईन चेक करावे लागेल. पंच वळतात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 10 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजून या मॅचमध्ये 33 धाबाची गरज आहे. 43चं टार्गेट होतं. 10 बॉलचा खेळ शिल्लक. राऊंड विकेटनं हा गोलंदाज आता सज्ज होत असताना चांगली कामगिरी करावी लागेल या मॅचमध्ये. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला खेळलाय पुन्हा एकदा ताकदीच्या जोरावरती बॉल चाललाय मिड विकेटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर एक चांगला फटका. या फटक्याचा चटका लागेल टीम साई संघाला. 10 मध्ये 6 टीम शीड संघाला. षटकार. खरं तर दिवसभरामध्ये तुमची जी मेहनत असते ती मेहनत या उपउपांत्य फेरीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. आणि आतापर्यंत आपण जर पाहतोय फुल डोस होता. इथे देखील फटका. फर्स्ट लागे काय स्कोर लेगचा खेळाडू घुटना टेक सिक्सर देक असं आपण म्हणतो, परंतु इथे घुटना टेक आणि कॅच देक असंच म्हणावं लागेल. एक चांगला जे तिथे स्वीकारला वैभवनं आणि अखेर आता मैदान सोडावं लागेल भूषण रोहणेला. फलंदाज बाद. षटकारांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न जरूर झाला. प्रशांत रोहणेच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला. त्यानंतर आता तो जड पावल्यानं मैदान सोडतो. या मॅचमध्ये नवीन खेळाडू मध्ये दाखल झाला प्रज्योतला तुम्ही पाहता जो या मॅचमध्ये दाखल झाला. या मॅचमध्ये खरं तर आता निर्भर करणार जर इथून तुम्ही जिंकला तर एक ट्रॉफी तुम्हाला जरूर मिळेल आणि या 5व्या क्रमांकाचं पारितोषिक देखील तुम्हाला लागू होतं. त्यामुळे आता इथे मेहनत करावी लागेल. म्हटलं जातं ना 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत. या साऱ्या गोष्टी जर मैदानाच्या बाहेर सोडल्या आणि 4 अक्षराची मेहनत तुम्ही मैदानाच्या मध्ये केली ना तर तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत नाहीये. आणि तेच प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल आणि करत असणारा टीम जय भोजेश्वर साई इथे अजून एक धक्का लागेल आणि आता आपण पाहतोय फलंदाज बाद. अजून एक झेल टिपला वैभवनं आणि आता चांगली स्थितीमध्ये तुम्ही पाहता जय भोजेश्वर साई, कारण आता फलंदाजाला झाली आहे घाई आणि आता मैदान ते सोडत असताना एकामागे एक 2 धक्के आता लागलेत मैदानाच्या आतमध्ये. तू चल मैं आया ही परिस्थिती आता तुम्हाला पाहायला मिळेल. पत्त्याचा बंगला जसा कोसळतो ना तसं आता इथे मैदानाच्या आतमध्ये टीम शीड संघाचा देखील डाव कोसळत असताना. परंतु इथे आपण जर पाहिलं तर अजूनही या षटकामध्ये काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 1 to go. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या मॅचमध्ये जिंकण्याकरता अजूनही आपण पाहतोय 7 चेंडूमध्ये धाबा बनवावा लागतील. सत्तावीस धाबांची गरज आहे. शेवटचा बॉल यावरती मात्र सारं काही आता निर्भर आहे. इथून जर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम जामताराजा शीड. परंतु इथून जर चेंडू डॉट आला किंवा विकेट मिळतीये तर पूर्णपणे पकड मजबूत करणारे टीम जय भोजेश्वर साई. इथे देखील पुन्हा एकदा आडवा बॅट खेचण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झाला. दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबवला अमोलनं, कारण अमोलकडे क्षमता
तो या 27 धावा चेस करू शकतो, परंतु दुसऱ्या बाजूला मी म्हणेन गोलंदाजाचा तोफखाना असताना जय बजोर साई या संघाला या 27 धावा रोखायच्या. त्यामुळे आता कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती विश्वास ते दाखवतात, कोणत्या गोलंदाजाचा वापर करतात या मॅचमध्ये हे देखील पाहावं लागेल. सहा चेंडू 27ची गरज या मॅचमध्ये. आता कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती विश्वास दाखवतील हे देखील पाहावं लागेल, कारण 6 चेंडूमध्ये 27 रोखायच्याच. याच मैदानावरती आपण पाहिलं खरं तर भरपूर घडामोडी आपण पाहिल्यात. खरबई संघाला देखील भरपूर चांगली कामगिरी केली आहे. एरंदार संघ देखील आपण पाहतोय सुपर 5 मध्ये दाखल झालाय. बोहाची वाडी हा संघाला देखील कसं विसरून चालेल. कालच्या दिवसामध्ये बाबाळे बी हा संघ देखील आपण पाहिलाय. आणि आज कोणता संघ येणार यासाठी आता प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानात तुम्हाला पाहायला मिळते आहे. आणि आता अंतिम षटकामध्ये गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. यावेळेस तुम्ही पाहताय संदेश भोपी या गोलंदाजावरती विश्वास दाखवला. म्हटलं जातं ना, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूजते हैं, क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. परंतु इथून भरोसा दाखवलाय संदेश भोपीवरती. कशा प्रकारची तो कामगिरी करतोय पाहावं लागेल. पहिलाच बॉल ऑन साइडला घेतला, मिड विकेटला फटका चांगला डीप मध्ये क्षेत्राशी पोहोचतोय. चेंडूला उडवायचा प्रयत्न, त्याच्या हाताला ब्रश करून एका टप्प्यावरती बॉल मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. मैत्री ग्रुप फाउंडेशन अध्यक्ष महाराष्ट्र राज्य गणेशजी बेरे यांच्याकडून संदेशसाठी विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. आणि हर्षदजी मस्कर भाऊजी यांच्याकडून देखील 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फुल टॉस होता, बेजवानी होती, ती देखील स्वीकारता आली नाहीये. बॉल मात्र मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न देखील नाहीये. अमोल बनवडेला तुम्ही पाहताय, ज्याने आतापर्यंत मी म्हणेन या मॅचमध्ये कामगिरी चांगली केली. एक चौकार त्याच्या बाहेर पद आलाय, परंतु आता इथे षटकार तो ठोकेल का हे देखील पाहावं लागेल. स्वतःवरती त्याने विश्वास दाखवलाय. 4 चेंडूमध्ये 23 धावाची गरज आहे या मॅचमध्ये. इथे लाईन चेक करावी लागेल. यशच्या उद्ध्वस्त केल्यात, लेग स्टिक वाकवली आहे. ज्यावेळेस चेंडू डिलिव्हर झाला ना, त्यावेळेस समर्थकांनी देखील डोक्याला हात लावला होता. असं त्यांना वाटलं होतं की हा चेंडू वाईट जाईल आणि चौकार देखील जाईल, परंतु असं नाही आहे. यशच्या उद्ध्वस्त केल्या, मागचा दरवाजा उघडा ठेवला, चोरी झाली आणि आता इथून परतावं लागेल अमोल बनवटेला माघारी. बाद आमचे मंडप डेकोरेटर्स बाबू शिंदे यांचा एकमत झालाय. मनपूर्वक स्वागत बाबू. 5 दिवस भरपूर एन्जॉय केलं ही स्पर्धा. आज खरं तर आयोजकाच्या देखील डोळ्यामध्ये पाणी येईल या शंकात नाही आहे, कारण ज्यावेळेस आपण पाहिलं खेळाला सुरुवात झाली पहिल्या दिवसामध्ये त्यावेळेस आभाळ भरून आलं होतं, परंतु आज या स्पर्धेला निरोप देताना आपण पाहतोय खरं तर आयोजक देखील दुःखी असतील, कारण 5 दिवस गमती जमतीचं वातावरण होतं. प्रज्वलजी खडकबान त्याच्या साथीने आपण पाहतोय, केदारजी कांबरी, प्रज्वल असेल, केदारदादा असतील, त्यानंतर आमचे चिराग भगत असतील, स्वप्नील भगत असतील, या 4ही मित्रांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यात आली. आणि आज अंतिम दिवस. इथे देखील बॅटची कडा घेतली आहे. बॉल मात्र ट्रॅव्हल होतं, घरंगत राहिल्या. दरम्यान एक सिंगल धाव एकपडली गेली. संदेश भोपीने जर शेवटच्या बरोबर ती विकेट संपादी केली तर गणेश भैरे यांच्याकडून 2,000. गोरदा सज्ज होतोय संदेश. जय बजोर साई संघानं सुपर 5 मध्ये हा संघ दाखल झालाय. अभिनंदन टीम साई. आणि हार्ड लक म्हणून आपण टीम